नमस्कार मित्रहो, मी ऋषिकेश मीरा मुंगुटराव अहेरकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आपण स्टार्ट केला होता CET सिलेबस आणि बोर्ड सिलेबस 11-12चा, ज्यामध्ये आज आपण बघणार आहे सेशन नंबर 2 आपल्या टॉपिकचं, ज्याचं नाव होतं डायजेशन अँड ऑब्झॉर्प्शन। त्यामध्ये आज आपण कंप्लीट करणार आहोत ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम। बघा, आता कसलाही विलंब न करता सेशन नंबर 2 कडे आपण फोकस करू आणि आपला टॉपिक आहे आजचा ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम। त्यासाठी आपल्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर। ठीक आहे, तर आपण फोकस करूया आता आपल्या टॉपिकवरती। बघा, आपला टॉपिक आहे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम। आता बघा की ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम काय असते, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, इन ह्यूमन डायजेशन इज एक्स्ट्रा सेल्युलर। जेव्हा आपण ह्यूमन बिंगचा विचार करतो की ह्यूमन बिंगमधलं जे डायजेशन आहे ते कसं असते, तर एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असते। त्यानंतर आपण बघूयात की ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अप्रॉक्सिमेटली 6 मीटर लॉंग। जेव्हा आपण ह्यूमनच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विचार करतो, त्याची लेंथ जेव्हा आपण काढतो, तर ती अप्रॉक्सिमेटली किती दिलेली आहे ह्यूमनमध्ये, तर टोटल 6 मीटर लॉंग। त्यानंतर बघा, ओमनिव्हरस हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ एन्झाईम्स, म्हणजे जे ओमनिव्हरस ऑर्गॅनिझम ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये काय असते की मॅक्झिमम नंबर ऑफ एन्झाईम, त्यांच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ एन्झाईम प्रेझेंट असतात। नेक्स्ट पॉईंट बघा काय म्हणते की एलिमेंटरी कॅनल ऑफ हर्बिवरस ॲनिमल इज लॉंग, द ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ। बघा, एलिमेंटरी कॅनल कशाची, हर्बिवरस ॲनिमलची, ती कशी असते, लॉंग असते। आणि ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम काय, 2 पार्ट कन्सिडर करते। बघा, 2 पार्ट इन्क्लूड होत आहेत आपल्या ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये। एक पार्ट म्हणजे आपला एलिमेंटरी कॅनल, एक पार्ट म्हणजे आपला कोणता आहे, एलिमेंटरी कॅनल, आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे आपला असोसिएटेड ग्लँड्स। जो बघा, पहिला पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा पार्ट आहे असोसिएटेड ग्लँड्स। त्यानंतर आपण दोन्ही पार्ट बघणार आहोत। त्याआधी सर्वात आधी आपण एक पहिल्या पार्टवर फोकस करू, ज्याचं नाव आहे एलिमेंटरी कॅनल। तर बघा मित्रो, एलिमेंटरी कॅनल आता काय असते, तर एलिमेंटरी कॅनल काय करते की माउथ पासून तर तुमच्या इंटेस्टाईन पर्यंत जेवढेही काही ऑर्गन आहेत ते तुमच्या एलिमेंटरी कॅनलचे ऑर्गन आहेत। जसं की माउथ, टीथ, टंग, इपिग्लॉटिस, त्याच्यानंतर इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे सगळे ऑर्गन जे आहेत हे तुमच्या एलिमेंटरी कॅनलचे आहेत। तर बघा, ही डायग्राम आहे तुमच्या ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीमची। आपण फोकस करूया याच्या थेरीवरती। बघा, एलिमेंटरी कॅनल, आता एलिमेंटरी कॅनल काय, एलिमेंटरी कॅनलबद्दल तुम्हाला काय दिलेलं आहे बघा। पहिला पॉईंट काय म्हणतो की एलिमेंटरी कॅनल ऑफ मॅन इज लॉंग कॉईल ट्यूब, म्हणजे मॅनची म्हणजे ह्यूमनची जी एलिमेंटरी कॅनल आहे ती कशी आहे, लॉंग आहे। बघा कशी आहे, लॉंग आहे आणि कॉईल ट्यूब आहे, म्हणजे एक लॉंग ट्यूब, ज्याला आपण एक लॉंग अँड कॉईल ट्यूब, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉईल ट्यूब, ही अशी आपली एलिमेंटरी कॅनल आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय, इट इज हायली मस्क्युलर। बघा, आता काही लोकांसाठी हे वर्ड नवीन असतील, म्हणजेच तुम्ही आता 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला आहे, असे वर्ड आपल्याला रेग्युलरली येत जातील, म्हणून त्या वर्डचं मिनिंग आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे। बघा, इट इज हायली मस्क्युलर। मस्क्युलर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये खूप सगळे मसल्स प्रेझेंट असतील, म्हणजे प्रेझेन्स ऑफ मसल्स। त्याच्यानंतर इट इज व्हस्क्युलर। व्हस्क्युलर म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ व्हेसल्स, ज्याच्यामध्ये खूप सगळ्या ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतील त्याला आपण व्हस्क्युलर म्हणू। त्याच्यानंतर एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग्स ऑफ पार्ट्स, म्हणजे खाली दिलेले जे पार्ट्स आहेत आता आपण घेऊ एक एक करून, ते आपल्या एलिमेंटरी कॅनलचे सब पार्ट्स आहेत। बघा, एलिमेंटरी कॅनलबद्दल सर्वात आधी काय सांगितलं की एलिमेंटरी कॅनल मॅनची कशी आहे, एक लॉंग कॉईल ट्यूब आहे। त्याच्यानंतर ते कशी आहे, हायली मस्क्युलर, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सगळ्या मसल्स प्रेझेंट आहेत। हायली व्हस्क्युलर म्हणजे खूप सगळ्या ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत। त्याच्यानंतर ते फॉलोइंग पार्ट्स इन्क्लूड करू आला। आता फॉलोइंग पार्ट्स कोणकोणते, तर बघा, एलिमेंटरी कॅनलचे पार्ट आहेत, माउथ आहे, बक्कल कॅव्हिटी आहे, त्यानंतर फॅरिंग्स आहे, इसोफॅगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे आणि ॲनस आहे। हे सगळे पार्ट इन्क्लूड करू राहिले आपल्या ह्यूमनच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधला पहिला पार्ट, ज्याला आपण म्हटलेला आहे एलिमेंटरी कॅनल। तर एक एक करून आपण हे सगळे जे ऑर्गन आहेत हे डिटेलमध्ये बघणार आहे। तर लक्षात ठेवा, पहिला जो ऑर्गन आहे तो आपण घेत आहे माउथ। आता माउथ काय, तर बघा, माउथबद्दल सांगताना
आपण असं सांगायचं की धिस इज अप्पर मोस्ट ओपनिंग ऑफ एलिमेंटरी कॅनल, म्हणजे जी एलिमेंटरी कॅनल ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमची स्टार्ट होऊ राहिली त्याची जे ओपनिंग आहे तेच आपलं माउथ आहे. आपलं माउथ काय, आपल्या बॉडीची एक प्रकारची ओपनिंगच आहे ज्याच्या थ्रू आपण फूड इनटेक करू राहिलो. ती ओपनिंग म्हणजे आपल्या एलिमेंटरी जी कॅनलची ओपनिंग, त्याला आपण काय म्हणत आहे, माउथ. बघा, दिस इज द अप्पर मोस्ट ओपनिंग ऑफ एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ अप्पर अँड लोअर लिफ्स. जे काय कन्सिस्ट करू राहिलं हे आपल्या एलिमेंटरी कॅनलची ओपनिंग तर आहेच, जे की कन्सिस्ट करू राहिलं अप्पर लिफ अँड लोअर लिफ. बघा समोर डायग्राम आहे, ही तुमच्या माउथची डायग्राम आहे. बघा काय काय कन्सिस्ट केलेलं आहे, अप्पर लिफ अँड लोअर लिफ. या दोघां मिळून काय झालेलं आहे, एक तुमचं माउथ फॉर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इट एन्क्लोजेस अ लार्ज कॅव्हिटी कॉल्ड एज बक्कल कॅव्हिटी. आणि हे माउथ काय करू राहिलं, एक कॅव्हिटी, एक जे इट एन्क्लोजेस अ लार्ज कॅव्हिटी, म्हणजे हे माउथ काय करू राहिलं की एक कॅव्हिटी एन्क्लोज करू राहिलं. त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणून राहिलो, बक्कल कॅव्हिटी. बघा, दिस कॅव्हिटी ऑल्सो कॉल्ड ॲज बक्कल कॅव्हिटी. त्याच्यानंतर आता माउथचं फंक्शन काय, तर माउथ हेल्प्स टू इंजेस्ट फूड दॅट इज इनटेक ऑफ फूड. म्हणजे माउथ त्याचं वर्किंग काय करू राहिलं की माउथ काय करते की फूड इंजेशनमध्ये आपलं फूड इंजेक्शन ज्याच्या थ्रू आपण करतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, माउथ. जसं आपण पाहिलं होतं इंजेक्शन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, युटिलायझेशन अँड इजेक्शन, त्यामधली सर्वात पहिली प्रोसेस होती आपली इंजेक्शन. आता ते इंजेक्शन प्रोसेस आपण कशाच्या थ्रू करू राहिलो, तर आपल्या माउथच्या थ्रू. त्याच्यानंतर आपण डायग्राम पाहिली. बघा, हा अप्पर लिफ तुमचा, हा लोअर लिफ, हा दोन्ही मिळून काय झालेला आहे, तुमचं माउथ फॉर्म केलेलं आहे. आणि माउथनी काय केलेलं आहे, एक कॅव्हिटी फॉर्म केलेली आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, बक्कल कॅव्हिटी. त्या कॅव्हिटीला आपण काय म्हटलेलं आहे, बक्कल कॅव्हिटी. आणि काय सांगितलं आहे की माउथचं तुमचं वर्किंग काय आहे, तर इंजेक्शनचं वर्किंग तुमचं हे माउथ करत आहे. हे झाली तुमची फिगर माउथची. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट ऑर्गन बघायचा आपल्याला एलिमेंटरी कॅनलचा, ज्याचं नाव आहे टंग. काही लोकांची जरा जास्तच चालते, पण ठीक आहे. टंग म्हणजे आता चालते म्हणजे नेमकं काय असते समजून घ्या. आता आपण येऊ एक्झॅक्टली याच्या बायोलॉजिकल सिक्वेन्सवर किंवा फंक्शनवर. टंग इज मस्क्युलर. बघा, परत शब्द आला मस्क्युलर. मस्क्युलर म्हणजे बघा, इट इज मेड अप ऑफ मसल्स, प्रेझेन्स ऑफ मसल्स, मेड अप ऑफ मसल्स, प्रेझेन्स ऑफ मसल्स, त्याला आपण म्हणू मस्क्युलर. बघा, टंग इज मस्क्युलर फ्लेशी ऑर्गन अँड इट इज ट्रँग्युलर इन शेप. तुमची टंग सांगितली आहे, टंग कशी आहे, मस्क्युलर आहे, फ्लेशी ऑर्गन आहे, आणि त्याचा शेप कसा सांगितला आहे, इट इज ट्रँग्युलर इन शेप. बघा, त्याचा शेप कसा सांगितला आहे, ट्रँग्युलर. नेक्स्ट पॉईंट काय म्हणते, इट कन्सिस्ट ऑफ ब्रॉड पोस्टेरियर अँड नॅरो इंटेरियर एंड. म्हणजे जेव्हा त्याचा एंडचा विचार करतो, त्याचा जो ब्रॉड आहे तो पोस्टेरियर एंड त्याचा जो सांगितला आहे तो कसा आहे, ब्रॉड आहे, आणि जो त्याचा अँटेरियर एंड आहे तो कसा आहे, नॅरो आहे. हा शेप सांगितला आहे तुम्हाला टंगचा. नेक्स्ट काय म्हणते, द सर्फेस ऑफ टंग इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एलिव्हेटेड लाइनिंग्स कॉल्ड ॲज पॅपिली. म्हणजे तुमच्या टंगचा जो सरफेस आहे तो रफ असतो. आणि तो रफ का बरं असतो, कारण त्याच्यामध्ये एलिव्हेटेड लाइनिंग्स प्रेझेंट असतात. बघा, प्रेझेन्स ऑफ एलिव्हेटेड लाइनिंग्स कॉल्ड ॲज पॅपिली. आणि ते एलिव्हेटेड लाइनिंग्सलाच आपण काय म्हणून राहिलो, तर पॅपिली. म्हणजे सरळ सरळ असं सांगितलं आहे की तुमचा जो टंगचा सरफेस आहे तो रफ असतो. कशामुळे, त्या टंगवरती एलिव्हेटेड लाइनिंग्स प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे टंग ही रफ असते, आणि त्या एलिव्हेटेड लाइनिंग्सला आपण काय म्हणत आहे, तर पॅपिली. त्याच्यानंतर बघा, इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी रिसेप्टर्स कॉल्ड ॲज टेस्ट बर्ड्स. जसं जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करू राहिला, जसं आपण आता मोबाईलचा यूज करतो, मोबाईलमध्ये आपल्या सेन्सर प्रेझेंट असते. आजकाल सेन्सरचे डोअर्ससुद्धा आलेले आहेत. अशा खूप काही गोष्टी आहेत की त्या आज रोजी या 21व्या शतकात सेन्सरवरती आलेल्या आहेत. परंतु आपल्या बॉडीचा जर विचार केला तर कित्येक काळापासून जेव्हा आपल्या बॉडीचा विचार केला जातो त्याच्यामध्ये खूप सगळ्या अशा सिस्टीम आहेत की त्या अपग्रेडेड सिस्टीम आहेत. जसं की सेन्सर मोबाईलमध्ये आज रोजी आले, पण आपल्या टंगवर आपला जन्म झाला तेव्हापासून, ह्युमन बिईंग जेव्हापासून क्रिएट झाले तेव्हापासून आपल्या टंगवर रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत, ज्याला आपण सेन्सर म्हणतो. त्यालाच काय म्हणत आहे बघा, इट कन्सिस्ट ऑफ सेन्सरी रिसेप्टर्स कॉल्ड ॲज टेस्ट बर्ड्स. आपल्या टंगवर जे सेन्सर्स आहेत, जे सेन्सरी रिसेप्टर्स आहेत, त्याला आपण काय म्हणून राहिलो, टेस्ट बर्ड्स, विच आर यूज टू डिटेक्ट द टेस्ट ऑफ फूड. आणि त्याचा वापर आपण कशासाठी करू राहिलो, विच आर यूज टू डिटेक्ट द टेस्ट ऑफ फूड. तुम्हाला कसं खायला चवीचं पाहिजे, ती चव ओळखताना कशाच्या थ्रू ओढू राहिले तुम्ही, तुमच्या टंगवर जे प्रेझेंट असतात. टंगवर काय प्रेझेंट असतात, तर
टेस्ट बर्ड. टेस्ट बर्डचाच उपयोग आपण याच्यासाठी करतो की आपल्या आपण जे फूड इंटेक करू आलो त्याची टेस्ट डिटरमाइन करण्यासाठी टेस्ट बर्ड यूज होता. त्याच्यानंतर बघा द टीप ऑफ द टंग इज मोर सेन्सिटिव्ह टू स्वीट टेस्ट. म्हणजे तुमच्या टंगचं जे टीप आहे ते तुमच्या स्वीट टेस्टसाठी मोर सेन्सिटिव्ह आहे. द साइड्स टू सॉल्टी अँड सोअर टेस्ट. म्हणजे ज्या टंगच्या साइड्स आहेत त्या सोअर टेस्ट आणि सॉल्टी टेस्टसाठी काय आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. त्याच्यानंतर बॅक ऑफ द टंग म्हणजे तुमच्या टंगची बॅक साइड जी आहे ते त्या बिटर टेस्टसाठी सेन्सिटिव्ह आहे. टंग हेल्प्स टू मेक फूड सॉफ्ट अँड स्लिपरी कॉल्ड ॲज बोलस. आता टंग काय करू राहिलं फंक्शन, टंगचं फंक्शन काय आहे की टू हेल्प्स टू मेक फूड सॉफ्ट म्हणजे फूडला सॉफ्ट बनवण्याचं काम करू राहिलं आणि स्लीपरी आणि फूडला स्लीपरी बनवण्याचं, कारण ते स्लीप झालं पाहिजे टंगवरून बिकॉज त्याला स्टमकमध्ये जायचं आहे. मग ते स्लीपरी असलं तरच ते फास्ट स्टमकमध्ये जाईल. त्यासाठी काय करू राहिलं तुमची टंग हेल्प करू राहिली ते फूड सॉफ्ट बनवण्यासाठी आणि स्लीपरी बनवण्यासाठी. त्याला आपण काय म्हणू राहिलो, बोलस. ते फूडला काय म्हणू आपण, बोलस. त्याच्यानंतर बघा तुम्हाला टंगची डायग्राम दिसते स्क्रीनवरती ज्याच्यामध्ये तुम्हाला टंगचा शेप बघा. इट इज लुकिंग लाईक अ ट्रँगल. इट्स लाईक अ ट्रँग्युलर शेप दिसते आहे. हे डायग्राम आहे तुमच्या टंगची. त्याच्यानंतर बघा समोर काय दिलेलं आहे आणखी, तीथ. जेव्हा आपण तीथचा विचार करतो, दात सर्वांनाच आहेत. किती असतात ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये तीथ किती प्रेझेंट असतात, तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. बघा आता आपल्याला बघायचं आहे तीथ. तीथ काय आहेत, स्टडी ऑफ तीथ इज कॉल्ड ॲज ऑडॉन्टोलॉजी. बघा ज्या सब्जेक्टमध्ये किंवा ज्या टॉपिकमध्ये आपण तीथचा अभ्यास करू त्या ब्रांचला आपण, त्याची एक वेगळी ब्रांच बनेल ज्याच्यामध्ये आपण फक्त तीथचाच अभ्यास करू, त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, ओडोंटोलॉजी. ईच टूथ इज एम्बेडेड इन अ सॉकेट ऑफ जॉ बोन. बघा जेव्हा आपण सगळ्यात तीथचा विचार करतो तेव्हा आपण त्याला तीथ म्हणू, म्हणजे इट्स अ प्ल्युरल फॉर्म, त्याला आपण तीथ म्हणू. पण जेव्हा आपण एका टूथचा विचार करू त्याला आपण काय म्हणू, टूथ. म्हणून बघा इथं दिलेला आहे ईच टूथ, म्हणजे हा काय एक वचन आहे आणि तीथ हा अनेक वचन आहे. ईच टूथ इज एम्बेडेड इन अ सॉकेट ऑफ जॉ बोन, म्हणजे प्रत्येक जो टूथ आहे तो एम्बेडेड केलेला असते कशामध्ये, इन द सॉकेट ऑफ जॉ बोन, म्हणजे जॉच्या बोनमध्ये तो काय फिट केलेला असते, ॲडजस्ट केलेला असते. दिस टाईप ऑफ अटॅचमेंट इज कॉल्ड ॲज थिकोडोन. आणि याच प्रकारच्या अटॅचमेंटला आपण काय म्हणून राहिलो, थिकोडोन. म्हणजे ही जे अटॅचमेंट दिसते की ज्याच्यामध्ये काय की प्रत्येक जो टूथ आहे तो त्याच्या जॉ बोनमध्ये, जॉ बोनच्या सॉकेटमध्ये एम्बेडेड केलेला आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड पॉईंट काय म्हणते, मेजॉरिटी ऑफ मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग फॉर्म्स 2 सेट ऑफ टीथ ड्युरिंग देअर लाईफ. म्हणजे ह्युमन बिंगचा जर आपण विचार केला तर ह्युमन बिंग त्यांच्या कम्प्लीट लाईफमध्ये 2 सेट्स इन्क्लूड करू राहिलं त्यांच्या टीथची. बघा आता ते 2 सेट कोणकोणते, तर पहिला आहे अ सेट ऑफ टेम्पररी मिल्क ऑर डिसिडियस टीथ. पहिला सेट कोणता आहे की टेम्पररी मिल्क ऑर डिसाइडस टीथ, आणि तो कशाने रिप्लेस केला जाते, अ सेट ऑफ परमनंट ऑर ॲडल्ट टीथ. म्हणजे पहिला सेट आहे तुमचा मिल्क टीथचा आणि दुसरा सेट आहे तुमचा ॲडल्ट टीथ म्हणजे परमनंट टीथचा. अशा या 2 प्रकारचे सेट तुमच्या कंप्लीट लाईफमध्ये, ह्युमन बिंगच्या कंप्लीट लाईफमध्ये असे 2 सेट बनून राहिले. एक सेट बनून राहिला तुमच्या मिल्क टीथचा आणि दुसरा जो सेट आहे तो बनत आहे तुमच्या परमनंट टीथचा, ज्याला आपण परमनंट टीथ किंवा ॲडल्ट टीथ सुद्धा म्हणतो. दिस टाईप ऑफ डेंटिशन इज कॉल्ड डायफोडोन. आणि याच टाईपच्या डेंटिशनला आपण काय म्हणून राहिलो तर डायफोडोन. डिसिडियस टीथ म्हणजे ज्याला आपण काय म्हटलं, मिल्क टीथ आर 20 इन नंबर्स. जेव्हा आपण मिल्क टीथचा विचार करतो ते आपल्या बॉडीमध्ये 20 असतात. दे आर इन 20 इन नंबर्स, 10 इन द अप्पर जॉ अँड 10 इन द लोअर जॉ. आणि जॉचा जेव्हा विचार करतो तर टोटल 20 आहेत, तर 10 का असतात आपल्या अप्पर जॉमध्ये असतात आणि 10 का असतात आपल्या लोअर जॉमध्ये असतात. मिल्क डेंटिशन ऑफ ए बेबी इज 2102. म्हणजे हा बघा हा डेंटल फॉर्म्युला आहे कोणासाठी, तर चाइल्डसाठी. जे बेबीज असतात त्यांच्यामध्ये या प्रकारे डेंटल फॉर्म्युला असते. आता डेंटल फॉर्म्युला काय तर समोर सांगतोस, दॅट इज प्रीमोलार्स आर ऑब्सेंट इन द मिल्क डेंटिशन. म्हणजे यांच्यामध्ये काय असते की जे चाइल्ड असतात त्याच्यामध्ये प्रीमोलर या टाईपचे जे टीथ असतात ते ऑब्सेंट असतात. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आहे समोर, इन मॅन 12 टीथ आर monophyodont, that is grows once in the lifetime while 20 teeth are grows twice. म्हणजे
ह्युमन बिंगच्या लाईफमध्ये जे 12 टीथ असतात ते काय असतात, 12 टीथ्स आर मोनोफायोडोंट, ते मोनोफायोडोंट असतात, म्हणजेच ग्रोज वन्स इन अ लाईफ, ते एकदाच पूर्ण लाईफमध्ये काय होतात, एकदाच ग्रो होतात. आणि जे बाकीचे राहिलेले 20 आहेत, 20 टीथ्स म्हणजे 23 ग्रोज ट्वाइस, म्हणजे ते पुन्हा येतात. जे 12 टीथ आहेत ते लाईफमध्ये एकाच वेळेस ग्रो होतात आणि जे उरलेले 20 टीथ आहेत ते काय होतात, ते ग्रोज ट्वाइस. त्याच्यानंतर अन ॲडल्ट ह्युमन हॅज 32 परमनंट टीथ. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, आपलं जर समजा आपल्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत भांडण झालं तर आपण म्हणतो बाबू 32 तोडून टाकी. 32 म्हणजे काय, आपल्यामध्ये काय 32 टीथ्स प्रेझेंट आहेत. बघा, ॲडल्ट ह्युमन बिंग हॅज 32 परमनंट टीथ विच आर 4 डिफरंट टाईप्स. आता 32 तर टीथ आहेतच आपल्या ह्युमन बिंगमध्ये, काय 32 तर टीथ आहेत, पण त्याचे आपण 4 प्रकारात विभाजन केलेले आहे. 4 वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत तर बघा, पहिला आहे इन्सिजर्स, दुसरा आहे कॅनिस, तिसरा आहे प्रीमोलार आणि चौथा काय मोलार्स. असे 4 प्रकारात आपण काय केलेलं आहे, आपले टीथ डिवायडेशन केलेलं आहे. बघा, इन्सिजर्स काय, इन्सिजर्सला आपण कटिंग टीथ म्हणून यूज करतो. त्याच्यानंतर कॅनिजला आपण टिअरिंग टीथ म्हणून यूज करतो. प्रीमोलार्स आणि मोलार्स या दोघांना पण आपण काय म्हणतो, दीज आर दी ग्राइंडिंग टीथ. म्हणजे प्रीमोलार्स आणि मोलार्स हे काय झाले तुमचे ग्राइंडिंग टीथ. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ टीथ इन इच हाफ ऑफ द अप्पर अँड लोअर जॉ इन द ऑर्डर. म्हणजे जेव्हा आपण टीथची अरेंजमेंट बघतो, आपण टीथ टोटल ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये आपण पकडले 32 आहेत, त्याला आपण 4 टाईप्समध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे इन्सिजर्स, दुसरं कॅनिस, तिसरा प्रीमोलार्स आणि चौथा मोलार्स. आता याची अरेंजमेंट कशी असते आपल्या ह्युमन बिंगमध्ये, बघा, अरेंजमेंट ऑफ टीथ इन इच हाफ ऑफ द अप्पर अँड लोअर जॉ इन द ऑर्डर. आता याची ऑर्डर कशी असते, इन्सिजर्स, कॅनिस, प्रीमोलार आणि मोलार इज रिप्रेझेंटेड बाय अ डेंटल फॉर्म्युला विच इज ह्युमन इज 2 1 2 3. बघा, ह्युमन बिंग, ॲडल्ट ह्युमन बिंगसाठी 2 1 2 3 हा डेंटल फॉर्म्युला आहे. बघा, तर कसा याची जी अरेंजमेंट असते तर 2 काय असतील त्याचे, आता इन्सिजर्स, कॅनिस किती असतील 1, प्रीमोलार्स 2 आणि मोलार्स 3. या प्रकारे आपल्या ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये हा आपला डेंटल फॉर्म्युला झाला. द हार्ड च्युइंग सरफेस ऑफ द टीथ मेडअप ऑफ इनॅमल. म्हणजे ज्या हार्ड सरफेसनी आपला जो आपल्या डोळ्यांनी व्हिजिबल पोर्शन आहे आपल्या टीथचा, तो आपला पोर्शन काय, हार्ड च्युइंग सरफेस, त्याला आपण म्हणतो इट इज मेडअप ऑफ इनॅमल. तो कोणत्या सबस्टन्सेस पासून बनलेला आहे तर इनॅमल. तुम्हाला एक सांगू इच्छितो की इनॅमल हा सबस्टन्स हार्डेस्ट सबस्टन्स आहे आपल्या ह्युमन बॉडीमधला. ह्युमन बॉडीमधला जर कोणता सगळ्यात जास्त हार्ड सबस्टन्स असेल तर तो आहे इनॅमल्स. हेल्प्स इन द मॅस्टिफिकेशन ऑफ फूड. आणि तो काय करते की फूडचं मॅस्टिफिकेशन म्हणजे फूडला चावणे, त्याला बारीक करण्याचं काम कोण करत आहे तर आपला तो हार्ड च्युइंग सरफेस, जो की कशापासून बनलेला आहे तर इनॅमल पासून. ह्युमन्स हॅव थिकोडोंट, डायफोडोंट अँड हेटेरोडोंट डेंटिशन. बघा, ह्युमन्समध्ये 3 प्रकारचे डेंटिशन आहेत, थिकोडोंट आहेत, डायफोडोंट आहे आणि हेटेरोडोंट आहे. इनॅमल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन अ व्हर्टिब्रेट बॉडी. बघा, तोच पॉईंट इथं आला की इनॅमल काय, हा एक हार्डेस्ट सबस्टन्स आहे आपल्या व्हर्टिब्रेट बॉडीमधला. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे द डेंटल फॉर्म्युला ऑफ मॅन इज. बघा, इन्सिजर्स किती असतात 1, अप्पर अँड लोअर जॉच्या हाफमध्ये 2/2, कॅनिज 1/1, प्रीमोलार्स 2/2 आणि मोलार्स 3/3 असे 16. आणि अप्पर आणि लोअर जॉ म्हणजे 16 × 2 टोटल 32 आपल्या ॲडल्टमध्ये असतात. ॲडल्ट ह्युमनमध्ये टोटल 32 टीथ्स असतात. बघा, ही अरेंजमेंट दाखवलेली आहे तुम्हाला. इन्सिजर्स बघा, या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत. हा कॅनिज 1 आहे, हा कॅनिज 1 आहे. त्याच्यानंतर हे प्रीमोलार्स 2 आहेत, या साईडला प्रीमोलार्स 2 आहेत. त्याच्यानंतर हे मोलार्स 3 आहेत आणि या साईडला सुद्धा काय मोलार्स 3 आहेत. आणि असं सेम स्ट्रक्चर या लोअर जॉमध्ये असेल. लक्षात आलं. हे बघा, इथं सुद्धा दाखवलं आहे 2 इन्सिजर या साईडला, 2 इन्सिजर या साईडला. एक कॅनिज इथं आहे, एक कॅनिज इथं आहे. 2 प्रीमोलार्स आहेत आणि 3 मोलार्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये दिला आहे तुम्हाला फॅरिंग्स. तर बघा, फॅरिंग्स जो आहे की हा सेशन लंबा होऊ नये म्हणून फॅरिंग्सपासूनचा जो समोरचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.